1600ला जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यापार करण्यासाठी इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले इथं विविधता आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे आणखीन काही लोक बोलवले आणि व्यापारच्या नावावर आपल्या भारत देशाला गुलामगिरी ठेवायला लागले. 1857 साली कानपूर येथील नानासाहेब आणि झाशी येथील आपल्या राणी लक्ष्मीबाई समोर आल्या. लढे द्यायला सुरुवात केली त्यांच्या विरोधात, पण त्या काफी नव्हत्या. पण एक होतं की तेव्हा वादळ मात्र पेटलं होतं की इंग्रजांना पळवून लावायचं. 1857 तेव्हाच इंग्रजांच्या लक्षात आलं होतं जर हे भारत एकत्र आले तर नक्की आपला एक दिवस इथून जावं लागणार. त्यांनी त्यांचा तठा आणखीन वाढवला. पण 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून वकील असणारे भारतामध्ये आले. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढे सुरू केले. आणि पुढं आता भगत सिंग काही एक दिवस उद्यास आले नाही. भगत सिंगाचं राष्ट्रप्रेम वयाच्या 12व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये त्यांचे मामा श्री कतार सिंग आणि त्यांच्या मावशीची मुलगी बेला हे दोघं जण जालियनवाला बाग हत्याकांड मध्ये मारले गेले. आणि त्याच रात्री भगत सिंग कितीतरी दूर मैलावरून जालियनवाला बाग तिथे गेले. त्यांच्याकडे तेव्हा पेन नव्हती, दौलत असायची लिहिण्यासाठी. त्याची बॉटल होती, तिथे घामाने त्या रक्ताने भरलेली माती त्या बॉटल मध्ये भरली आणि त्याच वेळी वयाच्या 12व्या वर्षी शपथ घेतली होती की जान तो जानी है मगर देश के लिए जाए तो मजा आ जाए. आणि भगत सिंग 1919 साली त्याच्यानंतर 1930 साली दांडी मोर्चा निघाला साबरमतीसाठी. मिठाचा सर्वात मोठा सत्याग्रह फक्त 76 लोक घेऊन निघालेले गांधीजी यांनी अखेर मिठाचा सत्याग्रह केला आणि त्याला यशही आलं. 1931 साली आपल्या सर्वांचे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी हसत या जगासाठी आपले प्राण कुर्बान केले. तेही नारा देत इन्क्लाब जिंदाबाद. त्याच्यानंतर 1942 साली भारत छोडो आंदोलनासाठी मॅडम भिकाजी कामा समोर आल्या. त्यांनी ध्वजारोहण केलं आणि ही आग काही पेटायला तयारच नव्हती. घरा गल्ली कोपऱ्यामधून लोक एकत्र आले आणि अखेर तो दिवस उजळला. 15 ऑगस्ट 1947 रोजी या 350 वर्षाच्या गुलामगिरीतल्या भारताला अखेर स्वातंत्र्य मिळालं. सगळ्यांनी एकदा भारत माता की बाधाएं आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए. बाधाएं आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए. पाँव के नीचे अंगारे सर पर बरसे यदि ज्वालाएं. निजातों में हंसते हंसते आग दगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा. कदम मिलाकर चलना होगा. यतो धर्म ततो राष्ट्रम. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.